आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक, षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणविंद सेवेमध्ये आपला देह समर्पित करणारे, सदेह वैकुंठाला गेलेले, वारकरी संप्रदायाचा कलश झालेले, विश्ववंदनीय जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उपदेश पर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं. इथं म्हणायला गेलं तर सगळेच माणसं कौतुक करण्यासारखे आहेत. विठ्ठल प्रथम म्हणजे ज्यांनी मला इथे कीर्तन करण्याची संधी दिली, आपले संभाजी काका गुंड आणि संपत मामा गुंड यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांचे आभार मानते. कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल बघा, अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. त्या आपल्याला कोणत्या तरी देवाला आपलंसं करून घेणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख समाधान मिळणार नाही. आणि एकदा का आपण त्या भगवंताला आपलंसं करून घेतलं की आपल्या जन्माला आल्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आपण त्या भगवंताचं नामस्मरण करणार नाही, नामचिंतन घेणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवाला सुख शांती मिळणार नाही. तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. आपल्या आजूबाजूला जे काही मायके पदार्थ आहेत, मायके म्हणजे नाश पावणारे, त्यांचा कधी ना कधीतरी नाश होणारे. या जगामध्ये जे जे उत्पन्न झालंय ते सगळं कधी ना कधीतरी नाश पावणारे. आता आपल्या अवतीभोवती आपण जे काही निर्माण केलंय, जमा केलंय, ते सगळं कशासाठी? सुखासाठी. पण त्यापासून आपल्याला सुख भेटतं का? भेटतं का? तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, बोलत चला. हा, त्यापासून आपल्याला सुख भेटत नाही. तर सुख कशात आहे? भगवंताच्या नामात आहे. कारण तो कसा आहे? राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवणी. असा तो भगवान परमात्मा आहे, ज्याला आपण नुसतं पाहिलं तरी एवढा आनंद प्राप्त होतो. तर आपण त्याचा अंतकरणातून नामस्मरण केलं तर काय होईल? अविनाश करी आपुली ऐसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. जे जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले होते त्यांची कीर्ती आजही अमर आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती राहणार आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिलं ते कीर्ती जगा माझी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल बघा, अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की आपण जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपी उरावी. आणि आपली कीर्ती आजही अमर ठेवायची असेल तर एकमेव साधन म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण करणे. पण त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपल्याला संतांना शरण गेलं पाहिजे. कारण संत शरणगतीशिवाय देव प्राप्ती नाही, संत विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. कारण संत हे सर्वसामान्य नाही. संतांचा महिमा एवढा मोठा आहे
की साक्षात नामदेवरायांच्या हातून नैवेद्य भगवंताने खाल्ला होता. संतांचा महिमा याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा, एकदा एक नारद देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवा मला संतांचा महिमा सांग. तर देवाने सांगितलं की तू खाली मृत्यू लोकात जा आणि एका कुंपणावर एक सरड्या बसलेला आहे, त्या सरड्याला जाऊन तू संतांचा महिमा विचार. त्यावेळेस तो नारद त्या सरड्याजवळ जातो आणि सरड्याला म्हणतो, सरड्या मला संतांचा महिमा सांग. त्यावेळेस तो सरड्या त्या नारदाकडे पाहतो आणि प्राण सोडून देतो. नारदाला राग येतो. नारद पुन्हा देवाकडे जातो. देवाला म्हणतो, देवा अरे तू तर मला त्या सरड्याकडे पाठवलं, पण मी त्याला संतांचा महिमा विचारताच त्याने प्राण सोडले. देव म्हणतो, टेन्शन घेऊ नको, परत एकदा तू मृत्यू लोकात जा. त्या आम्र वृक्षावर एक पोपट बसलेला आहे, म्हणजेच आंब्याच्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे. त्या पोपटाजवळ जा आणि त्या पोपटाला संतांचा महिमा विचार, तो निश्चितच तुला संतांचा महिमा सांगेल. त्यावेळेस तो नारद त्या पोपटाजवळ जातो आणि पोपटाला म्हणतो, पोपटा अरे मला संतांचा महिमा सांग. त्यावेळेस तो पोपट सुद्धा नारदाकडे पाहतो आणि पंख फडफडत नारदाच्या चरणाजवळ येऊन पडतो आणि प्राण सोडून देतो. नारद जातो देवाकडे. देवाला म्हणतो, काय रे देवा, माझी चेष्टा लावलीस का? पुन्हा पुन्हा हेलपाटे घालायला लावतोयस. देवाने सांगितलं, हे बघ, आता मृत्यू लोकात एका राजाला मुलगा झालाय, तू त्या राजाच्या मुलाकडे जा आणि त्याला संतांचा महिमा विचार, तू निश्चितच तुला संतांचा महिमा सांगेल. नारदाला वाटलं, देवा तू मला फाशीला देतोय वाटतं. अरे पहिलं त्या सरड्याकडे पाठवलं, त्याने प्राण सोडले. त्या पोपटाजवळ पाठवलं, त्याला सुद्धा मागं पुढं कोणी नव्हतं, वारसदार कोणी नव्हतं. पण आता जर या राजाच्या मुलाला मी संतांचा महिमा विचारला आणि त्याने जर प्राण सोडले तर माझं काही खरं नाही. राजा काय मला तिथून जिवंत येऊ देणार नाही. त्यामुळे नारद देवाला म्हणलं, देवा मी आता जाणार नाही, तुम्हाला फसवायला बघतोय. देवाने सांगितलं, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग जा आणि त्या राजाच्या मुलाला संतांचा महिमा विचारतो, निश्चितच तुला संतांचा महिमा सांगेल. नारद घाबरत घाबरत त्या राजाच्या वाड्याजवळ गेला. राजाने त्याची मोठ्या आनंदाने पूजा केली, सत्कार केला, स्वतःचं आसन त्याला बसण्यासाठी दिलं आणि मुलगा दाखवण्याकरता आणला. नारदाने त्या मुलाला मांडीवरती घेतलं आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर तो नारद त्या मुलाकडे पाहू लागला. नारदाला भीती वाटत होती, पण त्याने कसं तरी धाडस केलं आणि त्या मुलाला विचारलं, बाळा संतांचा महिमा काय? त्या बाळाने नारदाकडे पाहिलं आणि नारद घाबरू लागला. पण ते बाळ हसला आणि बोलू लागलं, नारद महर्षी तुम्हाला संतांचा महिमा काय सांगावा? पहिल्या जन्मात मी सरड्या होतो, तिथेही आपली भेट झाली. त्याच्यानंतर मी पोपटाच्या जन्माला गेलो, तिथेही मला आपले दर्शन झाले. आणि त्याच्यानंतर आता मी साक्षात राजकुळात जन्माला आलो, इथेही मला आपलं दर्शन झालं. याच्यापेक्षा मोठ्या संतांचा महिमा तुम्हाला आणखी काय सांगावा? नारदाला कळून चुकलं की संतांचा महिमा आगाध आहे. याच्याकरता ते देवाचं नामचिंतन घेतलं पाहिजे, संतांच्या वाणीवरती विश्वास ठेवला पाहिजे. महाराज त्या संतांसारखा परमार्थ आपल्याच्याने होणार नाही, कारण त्या संतांनी खूप परमार्थ केला, खूप भक्ती केली. आपली भक्ती कशी असते, वार बदलला की देव बदलायचा, सोमवार. पण भक्ती कशी असायला पाहिजे तर भक्ती हनुमंतरायांसारखी असली पाहिजे. ज्यावेळेस रामप्रभूंचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यावेळेस त्या सोहळ्यामध्ये रामप्रभूंनी प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटवस्तू दिल्या, पण हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. सीतामातेने रामप्रभूंना प्रश्न केला की प्रभू तुम्ही सोहळ्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी भेटवस्तू दिल्या, पण हनुमंतराय तर तुमचे एकनिष्ठ भक्त आहेत, तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही. त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं की हनुमंताचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की मी माझा जीव जरी त्यांना काढून दिला तरी सुद्धा कमी पडेल. आई दैवी तसी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मी माझे प्राण जरी काढून दिले तरी सुद्धा कमी पडेल. सीतामातेला हनुमंताची दया आली. सीतामातेने स्वतःच्या गळ्यातला अनमोल किमतीचा नवरत्नांचा हार हनुमंतरायांना काढून दिला. हनुमंतरायांनी तो हार घेतला आणि एका झाडावरती जाऊन बसले. आणि झाडावरती जाऊन बसल्याच्या नंतर ते काय शांत बसले असते का? त्यांनी त्या मण्यांमधला एक एक मणी त्यांनी फोडून काढला त्या हारामधला आणि त्याच्यात शोधू लागले कोणत्या मण्यांमध्ये माझे रामप्रभू आहेत. त्यावेळेस ते एका वानराने पाहिलं आणि ते वानर परत सीतामातेकडे गेलं आणि सीतामातेला म्हणाला, माते तुम्ही जो नवरत्नांचा अनमोल किमतीचा हार हनुमंतरायांना दिलाय तो हार तर ते तोडून टाकतायत. त्यावेळेस सीतामातेला राग आला. सीतामाता गेल्या हनुमंताकडे. काय रे हनुमंता, तुला लाज वाटत नाही का? मी एवढा नवरत्नांचा अनमोल किमतीचा हार तुला माझ्या गळ्यातून काढून दिला आणि तू त्याच्यामधला एक एक मणी फोडतोय.
त्यावेळेस रायाने सांगितलं की या मण्यांमध्ये मी माझे रामप्रभू शोधतोय. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणाले, काय रे हनुमंता, तू या मण्यांमध्ये रामप्रभू शोधतोय, तुझ्यामध्ये रामप्रभू आहेत का? त्यावेळेस कसलाही विचार न करता हनुमंतरायांनी स्वतःची छाती फाडली आणि फक्त रामच नाही तर संपूर्ण राम पंचतन त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये दाखवलं. याला म्हणतात भक्ती. आणि भक्ती कशी असायला पाहिजे? जनाबाईंनी सुद्धा अशीच भक्ती केली, म्हणून तर म्हणतात हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. पण त्या संतांसारखा परमार्थ आपल्याच्याने होणार आहे का? होणार आहे का? कारण त्यांचा परमार्थ कसा होता? दिनराजिनी असं करून घेतलं तरच आपल्या जीवाला सुख मिळू शकतं, त्याशिवाय जीवाला सुख मिळू शकत नाही. कारण सुख कशात आहे तर परमार्थामध्ये. दुःख कशात आहे? कशात आहे? संसारात. मान्य आहे का तुम्हाला? सुख जवा पडे दुःख पर्वत एवढे. संसार कसा आहे तर तो दुःखमुळे. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपण रात्रंदिवस या संसार प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत. पण मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही संसार प्रपंच करू नका आणि फक्त भजनच करत बसा. एवढी डेअरिंग माझ्यामध्ये नाही. तर माऊली ज्ञानोबराय सांगतात, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, लागू द्यावा झटका परमार्थाचा. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बघा, तुम्हाला हापसा माहित आहे का पाण्याचा? माहित आहे का? आहे का गावात? तुम्ही बोला ना म्हणून म्हणलं. विठ्ठल बघा, समजा तुम्हीच एखाद्या हापशाला पाणी आणण्यासाठी गेलात आणि तुम्हाला पाणी प्यायचे तहान लागली. तुम्ही हापशाला पाणी आणण्यासाठी गेलात, तुम्ही पिण्यापुरतं पाणी हापसलं आणि तुम्हाला ते पाणी खारट लागलं. तुम्ही काय करणार? परत पाणी हापसायला सुरुवात करणार. मग परत हापसायला सुरुवात केल्यानंतर त्या हापशाला गोड पाणी लागणार आहे का? किती हापसलं तरी. कारण तो मुळातच खारट आहे ना. तर संसार सुद्धा मुळातच खारट आहे, तो कधीच गोड होऊ शकत नाही. याच्याही पुढे जाऊन संसार सांगायचं झालं तर बघा, एक ब्राह्मण बुवा होते आणि ते मंदिरात जायचे, पूजा करून दररोज घरी यायचे, त्यांचा नित्यक्रम चालू होता. आणि असंच मंदिरावरून पूजा करून येत असताना त्यांना एक सुंदर बाई दिसली. ती पण येता जाता त्याच्याकडे बघायची. त्यांचं जुळलं. ते म्हणला, ब्राह्मण बुवा आला तिच्याकडे, म्हणला, करशील का माझ्यासोबत लग्न? ती म्हणली, करेन ना. काय झालं नाही करायला? दोघांचं झालं लग्न. दोघं घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर त्याची पहिली बायको होती घरी पहिली बायको होती. तिने चहा पाणी केलं, नाश्ता केला, जेवायला दिलं संध्याकाळचं. नंतर म्हणली, बाई तुमचा आता किती दिवस मुक्कामी इथं? ती म्हणली, बाई आता कायमचाच मुक्कामी. ती म्हणली, कसं काय? तुमच्या लग्नात तर मी कधी पाहिलं नाही, आमच्या लग्नात तर मी कधी पाहिलं नाही तुम्हाला. तर ती म्हणली, अहो कालच माझं ब्राह्मण बुवाचं लग्न झालं, तुम्हाला माहित नाही का? मग पहिली शांत बसली असन का? लागले दोघीचे जरा भांडणं लागल्याच्या नंतर काय झालं? मांडणीवरचे भांडे खाली आले, एकमेकाला फेकून मारू लागल्या. एवढं झाल्याच्या नंतर तेवढ्यात आला तिथं ब्राह्मण बुवा म्हणला, संसारी एकत्रित यांचं जमणार नाही. त्यांनी काय केलं? सरपंचाला बोलून आणलं. तो म्हणला, आता वाटणी झाली पाहिजे. वाटणी केली. पहिल्या बायकोला वरच्या माळ्यावर ठेवलं, दुसऱ्या बायकोला खालच्या माळ्यावर ठेवलं. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे 1 महिना वरच्या बायकोकडे राहायचं आणि दुसऱ्या महिना खालच्या बायकोकडे राहायचं, असं त्यांचं चालू झालं. आणि त्याच्यानंतर महिना होता पहिल्या बायकोचा सुरू. आणि त्या महिन्यामध्ये आली संक्रांत आल्याच्या नंतर त्याला काय वाटायचं? दुसऱ्या बायकोची पहिली संक्रांत, दुसऱ्या बायकोची पहिली संक्रांत. तिने कोणती साडी घातली असेल, कसा मेकअप केला असेल, याला आतुरता वाटू लागली. ह्यो निघाला वर तिला बघायला. महिना कोणाचा चालू होता? रेंज मध्ये हाय गाड्या. हा, पहिल्या बायकोचा महिना चालू होता. आणि तो वरती जायला लागला आणि ही खालून कंबर खाऊनच आली. ती म्हणली, वर कुठं चालला? ती म्हणला, संक्रांतीचा सण आहे, मला बघावं लागेल कोणती साडी घातली, कसा मेकअप केलाय. महिना माझा चालू आहे, अजिबात वरती जायचं नाही. वरची काही शांत बसली असन का? वरून ती पण आली. म्हणली, काय झालं ग? ती म्हणली, वर कुठं चाललाय? तिने वरून शेंडी धरली आणि खालून पाय धरला. हिने जसा पाय धरला तसा ब्राह्मण खाली आल्यावर ती शेंडी धरणारी वर राहिली असन का? ती याच्यावरून येऊन बसली. आणि तेवढ्यात तिथून एक येडं चाललं होतं.
ते येडं म्हणलं ब्राह्मण भाऊ आता संक्रांत कोणाला येते कशा येते कोणाला माहित असतं ब्राह्मणाला. ते येडं आलं म्हणलं ब्राह्मण बुवा संक्रांत कशावर आहे. ते म्हणलं दिसाना का माहिती छाताडाव बसली. त्याच्यानंतर त्या आता शांत बसवून त्यांनी डबल पुढे जाऊन माग आलं म्हणलं आज काय खाणार आहे. ते म्हणलं आज दिवसभर दोघींचा मार खाणार आहे विठ्ठल. याला म्हणतात संसार. त्याच्यामुळं जर आपण त्या भगवंताच्या चरणाजवळ राहिलो भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला जीवाला सुख आहे. पटतंय का बोलणं माझं तुम्हाला. तर आपल्या जीवाला सुख आहे. आपल्या आजूबाजूला जे काही मायके पदार्थ आहेत नाश पावणारे पदार्थ आहेत ते आपल्यापासून दूर राहतील जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं. बघा देवाचं नाव घेतलं तर आपल्याला सुख मिळू शकतं आणि देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. याच्यावर तुमचा विश्वास आहे का. आहे का. जोरात आवाज आला पाहिजे सगळ्याचा. आहे का देवावर विश्वास. हा बघा एक राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता. राजा आणि प्रधान. तर राजाचं एक वेळेस अंगठा तुटला आणि त्या प्रधानाला काय सवय होती तो म्हणायचं देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. आणि त्या राजाचा एकदा अंगठा तुटला आणि तो गेला प्रधानाकडे. प्रधानजी माझा तर अंगठा तुटला. तो म्हणला राजासाहेब तुमचा अंगठा तुटलाय फार सुंदर झालं फार छान झालं कारण देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. बोला देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. मग राजाने काय शांत बसला असेल का राजा. त्याने धरलं त्याला खोलीत कोंडून ठेवलं आणि गेला शिकारीला. शिकारीला गेल्याच्या नंतर तिथे एक वेगळ्या लोकांची अशी देवीची पूजा होती आणि तिथं एक पुरुष बळी द्यायचा होता. त्यांनी राजाला पाहिलं आणि राजाला नेलं बळी देण्यासाठी. राजाला नेल्याच्या नंतर तिथं एका व्यक्तीने पाहिलं की राजाचा तर अंगठा तुटलाय हा तर व्यंग आहे हा आम्हाला बळी द्यायचा नाही म्हणून त्यांनी सोडून दिलं. सोडून दिल्याच्या नंतर राजाला वाटलं आपण प्रधानजीला उगाचच कोंडून ठेवलं. राजा गेला प्रधानजीकडे. प्रधानजीला म्हणाला प्रधानजी मी तर तुम्हाला उगाचच कोंडून ठेवलं मला माफ करा माझं चुकलं आणि जर माझा अंगठा तुटला नसता तर तुम्ही जे सांगता ते खरं आहे देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. पण प्रधानजी म्हणले राजेसाहेब तुम्ही माझे आभार मानू नका कारण तुम्ही मला कोंडून ठेवलं हे पण चांगलंच झालं कारण की तुम्ही जर मला खोलीत कोंडून ठेवलं नसतं तर मी तुमच्यासोबत शिकारीला आलो असतो आणि तुम्ही व्यंग आहात म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं असतं मला देवी समोर बळी दिला असता. बघा चांगलं चांगलं काम करा गावात. चांगलं म्हणजे देवावर विश्वास ठेवा पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे संतांना माना. संत हे सर्वसामान्य नाही. मी तुम्हाला संतांचा महिमा सांगितलं. चांगलं काम करायला गेल्यावर लोक आडवी येतात बरोबर आहे का नाही. एक बेवडा आडवा आलं तर सप्ताह बंद पाडतं का नाही. हा तसंच संतावर विश्वास ठेवा. चांगले काम करा. चांगले काम करणार. भगवान बाबा किती मोठे संत होऊन गेले तरी त्यांच्यावर लोकांनी आरोप केले. त्यांच्या पलंगावरती चोळी टाकली. भगवान बाबा गडावर आले त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी खोलीत गेल्याच्या नंतर त्यांना काही कळण्याच्या अगोदरच लोकांनी त्यांच्यावर नाही तसले आरोप करायला सुरुवात केली. आरोप केल्याच्या नंतर बाबांना चक्कर आली आणि तिथंच ते पडले. ज्यावेळेस ते शुद्धीवर आले ना त्यावेळेस ते पखाल डोहावरती गेले आणि तिथे स्वतःचं लिंग कापून घेतलं आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांनी रक्त सांडलं होतं ना त्या त्या ठिकाणी पवित्र अशा तुळशी उगवल्या. चांगलं काम करायला गेल्यावर लोक आडवे येतात खरंय. भगवान बाबांना कशाचा कोणाला जातीचा अभिमान होता तर कोणाला धर्माचा अभिमान होता पण माझ्या भगवान बाबांना अभिमान होता तो फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीचा. म्हणून तर म्हणतात बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. विठ्ठल विठ्ठल एकदा वामन भाऊच्या हस्ते मानरो टाकळीमध्ये वामन भाऊ माहित आहेत ना सर्वांना माहित आहेत का. तुमच्या तोंडाकडे बघून वाटत नाही. विठ्ठल वामन भाऊ त्यांच्या हस्ते मानव टाकळीमध्ये मोठा सप्ताह करायचं नियोजन चाललं होतं आणि तिथे मंडप लावण्याचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं असंच एक बेवड आडवं आलं आणि ते काय म्हणलं माझ्या जागेत मंडप लावायचं नाही. थोडीशी अशी झालर जात होती त्याच्या दारात. तो म्हणला माझ्या दारात मंडप लावायचं नाही.
ते लोक गेले बाबांकडे. बाबांना म्हणले, बाबा एक व्यक्ती येतो म्हणतोय आमच्या दारासमोर मंडप लावायचं नाही. त्यावेळेस वामन भाऊ म्हणले, राहू दे त्याच्या जागेवर, कशाला मंडप लावता, त्याला जाण्यासाठी तिथून जागा ठेवा. काय बोलले? त्याला जाण्यासाठी तिथून जागा ठेवा. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कीर्तनाचं पंचपदी चालू झालं, रामकृष्ण हरी चालू झाली, त्यावेळेस त्याचं मड तिथून गेलं. मग बघा महाराज, याला म्हणतात संताची ताकद. विठ्ठल आणि आपण जर त्यांच्या चरणाजवळ राहिलो, आपण जर त्यांचं नामस्मरण केलं तर आपलं काय होतं? आश करी आपुली आईसे, लावे मना पिसे गोविंदाचे. आपण जर ते भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला कसल्याच प्रकारची चिंता राहणार नाही. ते भगवंताचं, देवाचं नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. सकळ मंगळ निधी श्री विठोबाचे नाम आधी. आपण कामामध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, कारण कामामध्ये सुद्धा आपण भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. देवाचं नाव घेतल्याने देह सुद्धा देव होतो. राम म्हणता रामच होईजे आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या हाताने सेतू बांधायचं ठरवलं, सेतू बांधायचं ठरवल्याच्या नंतर प्रभूचंद्राचं नाव, रामचंद्राचं नाव दगडावरती टाकल्याच्या नंतर दगड तरायचे. ही बातमी ज्यावेळेस रावणाला कळाली, रावणाला वाटलं सैन्याचं जर धैर्य खचलं तर युद्धात आपला पराभव होईल. पण तेच रावणाला मान्य नव्हतं. रावण म्हणला, अरे असं कसं काय होऊ शकतं? तो गेला सैन्य घेऊन. विठ्ठल विठ्ठल समुद्रकाठी गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याने दगड आणायला सांगितले. तो दगड, एक एक दगड घ्यायचा. सगळ्याला सांगितलं की माझ्या नावाने सुद्धा दगड तरतात, माझ्या हाताने सुद्धा दगड तरतात. रावणाने काय केलं? दगड आणले आणि दगडावरती रावण असं नाव लिहायचा. तो दगड तोंडाजवळ घ्यायचा, त्याच्यावर मंत्र म्हणून तो दगड पाण्यात सोडायचा आणि ते दगड तरायचे. सगळ्याला माहित होतं रामापेक्षा रावणामध्ये ताकद जास्त. पण आपला नवरा किती पाण्यात आहे बायकोला चांगलंच माहित असतं. मंडोदरीनं रावणाला जवळ घेतलं आणि विचारलं, काय हो, तुमच्या नावाने कस काय दगड तरायला लागली? तो म्हणला, तुला काय करायचंय? दगड तरली याला महत्व आहे. खरंय का नाही? तर तो म्हणला, दगड तरली याला महत्व आहे, तुला काय करायचंय? मंडोदरी म्हणले, नाही नाही, मला खरं खरं सांगा, तुमच्या नावाने कस काय दगड तरायला लागली? देवाच्या नावाने दगड तरणं ठीक आहे, देवाच्या नावाने, रामाच्या नावाने माणसं तरतात, दगड तरणं काय अवघड आहे. पण तुम्ही असं काय केलं की तुमच्या नावाने दगड तरायला लागली? तो म्हणला, हे बघ, मी तुला सांगतो पण तू कोणाला सांगू नको. कसं आपल्या माणसाने आपलं झाकलं पाहिजे. ते म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या माणसाने आपलं झाकलं पाहिजे. जर ती म्हणली, नाही मी कोणाला सांगत, सांगा. तो म्हणाला, ज्या वेळेस मी त्या दगडावरती रावण असं नाव टाकत होतो आणि तो दगड तोंडाजवळ घेऊन मंत्र म्हणत होतो ना, त्यावेळेस त्या दगडाला सांगत होतो, तू बुडाला तर बघ, तुला रामाची शपथ आहे. मग बघा महाराज, रामाच्या नावाने दगड तरतात, देवाच्या नावाने दगड तरतात. मी तो अल्पतिहीन, काय वरून तुमचे पण उद्दकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे काय हो? नेमकं काय? प्रभूच्या रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधायची, गळ्यात लटकवायचं असं का? तर नाही. रामाच्या नावाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. ठीक आहे महाराज, आम्ही असं केलं तर काय होईल? जेने चुके फेरा कर भवास, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. घेतल्याने देह सुद्धा देव होतो, कारण देवाचं नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे. पहिली गोष्ट विठ्ठल विठ्ठल. माणसाने जगत असताना असं कर्म करावं महाराज. माणसाने जात असताना माणसाने शरीर रूपानं जावं, आत्मा रूपानं जावं, पण माणसानं माणसाच्या मनात राहावं, असं काहीतरी कीर्ती करून जावं. अभंग बघा, आपल्याला भगवंताच्या नामाचा छंद लागणं गरजेचं आहे. एकदा का आपल्याला भगवंताच्या नामाचा छंद लागला की आपल्यातल्या विकारांचा नाश होतो आणि साक्षात भगवंत सुद्धा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. साक्षात सावता महाराजाच्या मळ्यामध्ये पंढरी निर्माण झाली होती. त्यांच्या मळ्यामध्ये साक्षात पांडुरंग येत होते.
त्यांची भक्ती कशी असेल. नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचले होते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचले. एक वेळेस दिवाळीचा सण होता आणि दिवाळीच्या सणाला नामदेव रायांच्या आई म्हणाले, नामा चल आंघोळ करून घे. त्यावेळेस नामदेव राय म्हणाले, आई आज काय आहे ग? आई म्हणाले, आज दिवाळी पाडवा आहे. मग तू त्या भगवान पांडुरंगाला आंघोळ घालशील का ग? आई म्हणाली, मी आंघोळ घालेल, पण तो पांडुरंग परमात्मा आपल्या इथे येईल का? तो म्हणाला, त्याची कशाला काळजी करतेस, मी आहे ना, मी आणतो ना बोलून भगवंताला. नामदेवराव तसेच पळत मंदिराकडे गेले आणि पांडुरंगाला हाक मारली, पांडुरंगा, हे पांडुरंगा. पांडुरंग म्हणाले, काय झालंय नामा? त्यावेळेस पांडुरंग म्हणाले, काय झालंय नामा? नामदेवराय म्हणाले, अरे आज दिवाळी पाडवा आहे, माझी आई तुझी केव्हापासून वाट बघतीये, चल आमच्या घरी आंघोळीला. पांडुरंगा म्हणाले, मी तुझ्या घरी आंघोळीला येईल, पण मी तुझ्या घरी आंघोळीला आल्याच्या नंतर माझ्या जागेवरती कोण उभं राहील? तो म्हणाला, मी आहे ना उभं राहिला इथं, तू त्याची कशाला काळजी करतोयस? नामदेवराय म्हणाले, मी आहे ना इथे उभं राहिला, तू त्याची कशाला काळजी करतोयस? त्यावेळेस देव म्हणाले, हे बघ नामा, तू उभं राहायचं म्हणतोयस, पण आता माझ्या जागेवर उभं राहायचं काही सोपं नाही बघ. आता भक्त मंडळी काकड्यासाठी जमा होतील, पण तुला इथं उभं राहायचं ना, तर तू माझं सगळं ऐक पहिलं. भक्त मंडळी तुझ्यावरती गरम गरम पाणी होतील, तू ओरडायचं नाही. त्याच्यानंतर तुला पंचामृताने आंघोळ घालण्यात येईल, रागवायचं नाही. त्याच्यानंतर तुझ्या समोर महानैवेद्य ठेवला जाईल, तो तू खायचा. एवढेच जण बोलतात, मागचे काय गावच्या वाट्या गप्पा हाणायला सांगाव तुम्हाला. विठ्ठल बघा. त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं, तुझ्या समोर महानैवेद्य ठेवण्यात येईल, तू खायचा नाही. त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं की तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावण्यात येईल, तुझ्या तोंडात जरी पाणी आलं तरी तो खायचा. बोला महिला मंडळ, खायचा का? तुम्ही खाता ना बाबा, तुमचा भरोसा नाही मला. विठ्ठल मान्य केलं. भगवंत विटेवरून खाली उतरले आणि नामदेवराय विटेवरती चढले. विटेवरती चढल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणतात, देवा आज मी कसा दिसतोय? त्यावेळेस देव म्हणले, वा सुंदर, छान. त्यावेळेस देव नामदेवरायांच्या घरी गेले. भक्त मंडळी काकड्यासाठी जमा झाली आणि देवाने सांगितलेला प्रकार इथे घडला. नामदेवरायांच्या अंगावरती गरम गरम पाणी ओतण्यात आलं. नामदेवराय ओरडले नाही. बोला, मी कीर्तनच पुढे येत नाही. ओरडले, बोला 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 बोला. नामदेवराय ओरडले नाही. त्याच्यानंतर नामदेवरायांना पंचामृताने आंघोळ घालण्यात आली. रागवले नाही. जे बोलले ते हुशार, जे नाही बोलले ते विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर नामदेवरायांच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावण्यात आला. तेव्हा मात्र नामदेवराय म्हणले, अरे ही अशी कशी भक्त मंडळी आहेत, यांचं कसं देवावर प्रेम आहे? हे देवाला महानैवेद्य ठेवतात, तोंडाला लोण्याचा गोळा लावण्यात येतो, पण खाऊ देत नाही. नामदेवरायांच्या तोंडाला पाणी सुटलं. नामदेवरायांनी हळूच आतल्या आत जीभ फिरवली, पण जो लोण्याचा गोळा लावणारा होता ना, त्याने पाहिलं. तो म्हणला, अरे हा तर भगवंत नाहीये, ओढ्याला विटेवरून खाली. त्याच वेळेस नामदेवराय घाबरले. नामदेवरायांना विटेवरून खाली ओढलं आणि त्याच वेळेस तिथे भगवंत प्रकट झाले. भगवंत म्हणाले, नामा माग, तुला काय मागायचे? नामदेवराय म्हणले, देवा मला काही नको, मला दुसरं काही नको, फक्त जे तुझे दास आहेत, ज्यांच्या मुखामध्ये तुझं नामस्मरण आहे, जे भक्त मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, त्यांना तू अकल्प आयुष्य दे. अकल्प म्हणजे किती बघा, 4 अब्ज 32 कोटी मनुष्य आयुष्याचा कालावधी गेल्याच्या नंतर एक कल्प होतो. मग नामदेवराय म्हणतात, असे अनेक कल्प ज्यांना की मोजबापच नाही, असे अकल्प आयुष्य तू त्यांना दे. आयुष्य व्हावे तया कुळा, माझी असं कळा हरीच्या दासा. नंतर की सांगितलं की देवा, जे भक्त मंडळी आहेत, जे संत मंडळी आहेत, त्यांना तू सुखात ठेव. ज्यांच्या मुखामध्ये तुझं नामचिंतन आहे, नामस्मरण आहे, जे तुझे दास आहेत, त्यांना तू सुखात ठेव, खूप सुख दे, आनंद दे. पण जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख आहे, तोपर्यंत त्या भगवंताची आठवण आपल्याला येणार आहे का? येणार आहे का? मागच्या तुम्हाला वाटतं का म्हणजे मी आंधळी म्हणून मला काही दिसत नाही? माझं फक्त आडनाव आंधळे बरं का, तसं काही गैरसमज करून घेऊ नका.
आणि ऐकायला पण येतं मला, त्याच्यामुळे बोलत चला विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत त्या भगवंताची आठवण आपल्याला येणार नाही. आणि एकदा का जीवनामध्ये दुःख आलं की आपण त्या भगवंताला आठवल्याशिवाय राहत नाही. का रे देवा तू काय तुझं मी वाटोळ केलं म्हणजे एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ करण्याशिवाय देवाकडे दुसरं काही कामच नाही का, कॉन्ट्रॅक्टच नाही का. बघा जोपर्यंत माणसाजवळ सुख आहे पैसा आहे तोपर्यंत देवाची आठवण कोणालाच येणार नाही. बघा एकदा लक्ष्मी देवाकडे गेली, देवाला म्हणाली देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. हे जग कोणामुळे चालतं तर माझ्यामुळे चालतं. हे जग कोणामुळे चालतं तर माझ्यामुळे चालतं. देवाने सांगितलं काय झालं लक्ष्मी. लक्ष्मी म्हणाली हे बघा देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. अरे लक्ष्मी काय झालंय तू मला सांग. देव म्हणाले हे बघ बोलून काही उपयोग नाही, ते मला सिद्ध करून दाखवावं लागल. गावामधनं प्रेत यात्रा चालली होती आणि या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीने पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. जाऊ द्या ते प्रेत यात्रेचं जाऊ द्या, आपल्या कीर्तनात पैशाचा पाऊस पडला तर तुम्ही कीर्तन ऐकायला राहतान का. नाही. कोण कोण राहील लक्ष आहे का, आहे का. नाही. गुड मॉर्निंग विठ्ठल विठ्ठल. प्रेत यात्रेमध्ये पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली आणि सगळ्या जणांनी प्रेत खाली ठेवलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. पैसे गोळा करू लागले आणि लक्ष्मीने पाहिलं. लक्ष्मी गेली देवाकडे, देवा मी आधीच सांगितलं होतं या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. हे जग कोणामुळे चालतं तर माझ्यामुळे चालतं. लक्ष्मी देवाला सांगू लागली. लक्ष्मी देव म्हणाले काय झालं लक्ष्मी. लक्ष्मीने सांगितलं की गावामधनं प्रेत यात्रा जाऊ लागली. त्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले, त्या प्रेताला खाली ठेवलं. देवाने सांगितलं हे बघ लक्ष्मी सगळेजण तुझ्या जवळ आले, सगळेजण तुला गोळा करतायत, पण एक व्यक्ती असा आहे की तो तुला बघून उठलाही नाही आणि तुझे पैसेही गोळा नाही केले. कोणता माणूस. हा रेंज मध्ये आहे म्हणायचं. बघा एक व्यक्ती असा आहे की त्याने तुझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. लक्ष्मी म्हणाली कोण. जे मरून पडलेले आहेत ते. त्यावेळेस लक्ष्मीने सांगितलं देवा तू उठानच कसा, त्याच्यात रामच राहिलेला नाही. देवाने सांगितलं हे बघ लक्ष्मी तुला प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर मी शांत बसतो. लक्ष्मी म्हणाली काय झालं देवा. देवाने सांगितलं हे बघ लक्ष्मी जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. एकदा का मी शरीरामधून निघून गेलो की तुलाही किंमत नाही आणि तुझ्या धनालाही किंमत नाही. विठ्ठल त्यामुळे जोपर्यंत शरीरामध्ये राम आहे तोपर्यंतच पैशाला किंमत आहे, धनाला किंमत आहे, ज्ञानाला किंमत आहे. बघा आपण जेवढा काही पैसा आहे प्रॉपर्टी आपल्याकडे देवाच्या समोर नेऊन मांडण देवाला सांगा देवा या एवढ्या पैशाच्या बदल्यात मला एका दिवसाचं आयुष्य वाढून दे. भेटेल का. नाही भेटणार. भेटेल का. हॅलो हॅलो आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत नाही येत का. हा विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत देवाचं नामचिंतन आपल्या मुखात आहे तेवढंच ठीक आहे. बघा सगळा पैसा देवाच्या समोर नेऊन मांडण देवाला सांगा देवा या बदल्यात मला एका दिवसाचं आयुष्य वाढून दे. मिळेल का. नाही मिळणार. बस काय एक श्वास सुद्धा वाढून मिळणार नाही. त्याच्यामुळे म्हणतात काय सासो की माला पे सिमरू में सीताराम, सासो की माला पे सिमरू में सीताराम. याच्यामुळे तुम्ही पहिल्यापासून आता काहीच बोलत नाही मला. तुम्ही हात वरती घ्या सगळ्यांनी, सगळ्यांनी हात वरती घ्या सर्वांनी. एक पण हात मी मनेपर्यंत तरी खाली नाही गेला पाहिजे. विठोबा रखू माई. सोप्या शब्दात सांगून गेले मी एवढं सगळं. तुम्हाला काही लक्षात बसलं का. राहील का लक्षात थोडंफार. देवाचं नामस्मरण करा. सोमवारी कमीत कमी देवाच्या वाराला तरी महादेवाच्या मंदिरात येत जावा. विठ्ठल विठ्ठल. बघा आता सगळं सांगितलं. आई वडील सांगायचे राहिले. बघा आई म्हणजे काय.
स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई आपल्या बाळाला जन्म देते, बोलायला शिकवते, चालायला शिकवते. आई म्हणजे दारातील पवित्र तुळस आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. कर्तव्याला कर्तृत्वाला पूर्ण करत जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई. आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई. आणि शेवटचं सांगून जाईल, जी असल्यावर तिची किंमत आपल्याला कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही ना, त्याला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एका मुलीच्या आईला देवाज्ञा झाली होती. देवाज्ञा झाल्याच्या नंतर ती देवाघरी गेली. ती मुलगी 4-5 वर्षाची लहान होती. शाळेत जायची यायची. तिचे वडील तिला सोडवायला शाळेत जायचे. आणि शाळेत गेल्याच्या नंतर त्या मुली तिला विचारायच्या, का ग तुझी आई का तुला सोडवायला येत नाही? तुझे वडीलच दररोज दिसत आम्हाला, तुझ्या आईला भेटव की. त्यावेळेस ती मुलगी म्हणायची, वडिलांकडे यायची. तिला काही कळत नव्हतं, लहान होती. वडिलांकडे यायची, बाबाला म्हणायची, बाबा माझी आई कुठे आहे? ते म्हणायचे, मी तुला नेतो आईकडे. ती म्हणायची, मला आईकडे घेऊन चला आत्ता. ते वडील म्हणायचे, मी तुला नेतो आईकडे, तू जरा थांब. असं करून महिना निघून गेला, 2 महिने निघून गेले, 6 महिने निघून गेले. मुलगी मोठी होऊ लागली. ती म्हणाली, का माझ्याशी खोटं बोलता बाबा? मला आईकडे घेऊन चला. कुठे आहे माझी आई? संध्याकाळची वेळ होती. त्या वडिलांनी तिला दारात नेलं आणि चांदण्यांकडे दाखवलं, तिथे आहे तुझी आई. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आई तुझी आई आहे त्या चांदण्यांमध्ये दडलेली. त्यावेळेस आईकडे जायचंय म्हटल्याच्या नंतर ते तिला आळंदीला घेऊन येतात. आणि आळंदीला आणल्याच्या नंतर ते त्या मंदिराला फेऱ्या मारू लागतात आणि 100 प्रदक्षिणा पूर्ण करतात. ते फेऱ्या मारत असताना तिथं त्यांना एक मुलगा दिसतो आणि तो मुलगा त्यांना म्हणतो, का हो बाबा एवढं तुम्ही त्या मुलीला खांद्यावरती घेऊन फेऱ्या मारताय, तुम्हाला तिचं ओझं होत नाही का? द्या त्या मुलीला माझ्याकडे. त्यावेळेस तो बाप म्हणतो, ज्या अर्थाने बापाला मुलीचं ओझं असतं ना, त्या अर्थाने तो बापच नसतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, डोंगराळ गेलेला सूर्य आपल्याला दिसू शकतो, पण मातीत गेलेले आई वडील आपल्याला दिसू शकत नाही. त्यामुळे त्या आई वडिलांची सेवा करा. त्यांच्याशिवाय काही नाही आपल्या जीवनामध्ये. एवढं ते आपल्याला लहानाचं मोठं करतात. आपलं शेंबूड पुसता येत नसतं तेव्हापासून आपल्याला सांभाळतात ते. आपण त्यांना काय म्हणतो, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आता काय केलं हे सांगायची गरज पडते, हीच मोठी खंताची गोष्ट आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांची सेवा करा, पहिली गोष्ट. संतांवर विश्वास ठेवा, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, देवाची भक्ती करा. अजून काय घेतलं तो माझ्या कीर्तनातून? माझ्या लक्षात नाही मी काय सांगितलं ते. काय घेतलं? दिलं तेवढं. विठ्ठल विठ्ठल. एवढं घेतलं तरी खूप आहे महाराज. त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा, पाणी वाचवा, लेख घडवा, लेख शिकवा. पण आत्ताचा देश कुठं चाललायत लोक? काय घडतंय या महाराष्ट्रामध्ये? आम्हाला आता आम्ही चांगले व्हिडिओ काढतो सगळं कीर्तनाचं, तरी पण आम्हाला लोक मेसेज करतात, काही पण बोलतात. असं करायला नाही पाहिजे महाराज. चांगल्या माणसाने आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय. भारत माता, तुम्ही ऐकलंय का? पाकिस्तान काका, चीन आत्या, या भारत मातेमध्ये आपला जन्म झालाय. मग आपण तसं वागलं पाहिजे महाराज. आपण संतांचं भजन केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. आपण प्रत्येकाला रस्त्याने चालत असताना पैन भाऊ जरी गाडीवर चालले तरी आपण म्हणतो यांचं काहीतरी असेल. तसं नाही बोलायला पाहिजे. कोणी जरी असलं तरी आपण माता माऊल्यांचा सन्मान केला पाहिजे. दुसऱ्याच्या बहिणीला आपली बहीण मानलं पाहिजे. बरोबर आहे का? दुसऱ्याच्या बहिणीला आपली बहीण मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या भावाला भाऊच म्हणलं पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची सेवाच केली पाहिजे. एवढं जरी घेतलं ना तरी खूप आहे. विठ्ठल विठ्ठल.